श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 13वा अध्याय बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया 13व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायही वाढले. द्वादशयाची अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे तयासी त्या ते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निग्ध गुरु जसे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथं तिने सेवेकऱ्यास नित त्रास द्यावया वर्तची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. तेपासूनही बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ए सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी बाळप्पा ठेवित तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसी भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभाळ चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके दिवशी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करोनिया झोळी समर्थ भक्त करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे ऊन तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपया टाकती आणून न लागता एक क्षण 100 गणिती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्थ असा आता असावे. पाहून या द्रव्यासा आनंद झाला तयासी परीना आले मानसी श्रीचरण अंतरले. श्रीचरण अंतरले चोळप्पा दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवूनी दुष्टोंतरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे इथुनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे इथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवाय. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच दिवशी रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शन घेत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी मनैनिशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणा प्रीती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यास हुकुम त्या सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवूनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक बोलत
कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नप्राय. मग सेवा कराव्यासी घेऊन आले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आमासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगैच करती दांभिक भक्ती यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होई कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 14वा अध्याय पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया 14व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरे घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मे आपटोनी मग बैसावे आसनी. भक्ती घरोनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य देवेदा कारणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्वाईव करून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात परा केवल सदना ब्रह्मानंदा येती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू तू शंकर तू विधाता तू इंद्र. अष्ट दिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवदिता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लांगी आदिमग्रा ध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातही नावरे. विष्णुशंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू किवी आपली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा. कृपासमुद्री यामिना आश्चर्य देईचे सर्व सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावे निरसोन. इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीरथ. नाम तर निसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती फुली नाना न बाधवत तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार कर देई प्रगटोपे. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान असो तुझ्या कृपणे अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतकी द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्थात. संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसे षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी समर्थ वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परियासिता सुदचित्ती त्याची भक्ती श्रेष्ठपे. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ्य वर्त निष्फळ भक्ती ते यांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 15वा अध्याय पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया 15व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडिता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता ते काही न उरेची.
सर्व कामना पूर्वोन अंती धावती सूरभवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची तयाच्या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपमेती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढेला बहुत दीन स्थिती तयाची. तो एके दिने फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कटक शय्या करोन तिथे यवर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे. अष्टदा भावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या सतविता झाला बहुत प्रकारे. प्राहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते तव्यापासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐसी वार्ता, करी तसे आकांता मने घर बुडाले. बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले तयासी, मने सोडिले संसारासी वेड काय लागली. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात्र घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालला. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अलौकिक तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐसी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान देई दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पातरीत सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामामध्ये आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नैनी वाहती. तयासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्या सत्वर, सुखी करावा संसार दारा पुत्र पोषिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे आदत्तरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिसोत 15 अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अशा प्रकारे 15वा अध्याय संपलेला आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.